उपोषणाला बसलेल्या अंगणवाडी सेविकांची पहिली रात्र भर पावसात. आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाचे अस्त्र उभारलेल्या अंगणवाडी सेविकांनी सोमवारी बेमुदत आंदोलन सुरू केले. दरम्यान उपोषणाच्या पहिल्या संध्याकाळी जोरदार पाऊस सुरू झाल्याने उपोषणाला बसलेल्या आयटकच्या 42 अंगणवाडी सेविका व मदतनीस आझाद मैदानावर ठाण मांडून होत्या. सरकारकडून मागण्या मंजूर करून घेणारच असा चंग बांधलेल्या अंगणवाडी सेविकांनी ओल्या कपड्यानिशी चिखलातच भर पावसात आपली उपोषणाची पहिली रात्र आझाद मैदानावर काढली आहे. ऑगस्ट महिन्यातील आंदोलनानंतर राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाकडून घेण्यात आला होता. वित्त विभागाकडून मानधनवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देखील देण्यात आली होती. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने आणि इतरही महत्त्वाच्या मागण्यांची सरकारने पूर्तता न केल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनने कृती समितीसह सोमवारपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून अंगणवाडी सेविका आल्या आहेत. संध्याकाळी समितीचे शिष्टमंडळ मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते, मात्र मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. दरम्यान सोमवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्याने उपोषणकर्त्या अंगणवाडी सेविकांनी भर पावसात ही उपोषण सुरूच ठेवले. वरून पाऊस आणि खाली पाणी अशा परिस्थितीत उपोषणकर्त्या अंगणवाडी सेविकांनी रात्र जागून काढली आहे. काही खुर्चीवर रात्रभर बसून होत्या, तर काही अंगावरील ओल्या कपड्यासह आहे तिथेच झोपल्या होत्या. राज्यातील सर्व अंगणवाड्या 25 सप्टेंबरला बंद ठेवण्यात येणार आहे. तर याच दिवशी आझाद मैदानावर जेल भरो आंदोलन देखील करण्यात येणार आहे. आहार, पोषण ट्रॅकर, ऑनलाईन कामे तसेच अन्य कोणत्याही प्रकारची कामे केली जाणार नाहीत, अशी माहिती आयटकच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनने दिली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संबंधित बातम्या पाहण्यासाठी अंगणवाडी वार्ता अर्थात AW न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.